Today I'm going to start unit number 3, that is directing at supervisory level. म्हणजे मी आज युनिट नंबर 3 चालू करणार आहे, त्याचं नाव आहे डायरेक्टिंग ॲट सुपरवायझरी लेवल. In that unit, first point is introductions. In that introductions, we just discuss about directing. Directing means what exactly? In the company or in the organization, there is a number of times are using a function which is a डायरेक्ट. म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये कंटिन्युअसली डायरेक्शन देण्याचं काम चालू असतं, टॉप लेवल पर्सन टू लो लेवल पर्सन. म्हणजे जो सिनियर पर्सन असेल तो त्याच्या लो लेवल पर्सनला काय देत असतो, डायरेक्शन देत असतो कंटिन्युअसली. डायरेक्शन इज द मेन फंक्शन, इज द मेन मॅनेजमेंट फंक्शन्स आर प्रेझेंट्स इन द कंपनी और ऑर्गनायझेशन. म्हणजे डायरेक्शन हे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे, खूप महत्त्वाचं ॲडव्हान्टेजेस आहे. डायरेक्शन हे खूप कंटिन्युअसली चालू असतं कंपनीमध्ये. ठीक आहे, जो हाय लेवलचा पर्सन असेल तो कंटिन्युअसली लो लेवलच्या पर्सनला काय देत असतो, डायरेक्शन देत असतो, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत असतो, काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतो. ओके, नाव इन द डायरेक्शन देर इज अ नंबर ऑफ थिंग्स आर अवेलेबल. डायरेक्शनमध्ये कोणते कंटेंट्स येतात, कोणते मेजर कंटेंट्स आहे? सुपरविजन करणे, ठीक आहे, मोटिवेशन प्रोव्हाइड करणे लो लेवल पर्सन्सला, दॅन लिडरशिप्स अँड कम्युनिकेशन्स. ओके, म्हणजे वेनेवर अ सिनियर पर्सन जसं प्रोव्हाइड डायरेक्शन टू अ lower level person, that time he just use a supervision, then provide a motivation to low level person, then also use a leadership quality, and also use a communication continuously to low level persons in the company or in the organization. Okay, now second thing is that issues orders instructions to subordinates. म्हणजे whenever the direction process is going on successfully in the company or in the organization, there is a issues orders. म्हणजे जो सिनियर पर्सन असेल, म्हणजे मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल, तो त्याच्या लो लेवल पर्सनला काहीतरी ऑर्डर इश्यू करतात. ठीक आहे, किंवा काहीतरी गाईडलाईन्स प्रोव्हाइड केले जातात, किंवा काहीतरी इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, टू सबऑर्डिनेट्स. म्हणजे सबऑर्डिनेट्स मीन्स वॉट एक्झॅक्टली? सबऑर्डिनेट्स इज नथिंग बट एक्झॅक्टली अ लो लेवल पर्सन. जो लो लेवलचा पर्सन असेल, जो आपल्या खालचा पर्सन असेल, लो लेवलचा पर्सन असेल, दॅट पर्टिक्युलर पर्सन इज कॉल्ड एज अ सबऑर्डिनेट्स. ओके, म्हणजे जो हा लेवलचा पर्सन असेल तो कंटिन्युअसली इश्यू ऑर्डर करत असतो फॉर सबऑर्डिनेट्स, फॉर अ लो लेवल पर्सन्स. ओके, नाउ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, नीड ऑफ डायरेक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन टू सबऑर्डिनेट्स. म्हणजे डायरेक्शनची ॲक्च्युली गरज काय आणि इन्स्ट्रक्शनची ॲक्च्युली गरज काय टू सबऑर्डिनेट्स. म्हणजे जो लो लेवलचा पर्सन आहे, जो खालच्या लेवलचा पर्सन आहे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन्समध्ये, लाईक यू कॅन से दॅट एम्प्लॉईज ऑर वर्कर्स, त्यांना काय बोलतात? सबऑर्डिनेट्स बोलतात. म्हणजे जो लो लेवलचा पर्सन असेल तो, ठीक आहे, त्या सबऑर्डिनेट्सला त्याला कंटिन्युअसली डायरेक्शन किंवा इन्स्ट्रक्शन देण्याची गरज का असते? तरी लक्ष द्या, अनएबल टू एक्झिक्यूट प्लॅन वर्क. म्हणजे जो काय प्लॅन केला असेल सिनियर पर्सनने तो प्लॅन जर वर्क होत नसेल तर, ठीक आहे, पहिला पॉईंट. सेकंड थिंग इज दॅट अनएबल टू आयडेंटिफाय रिसोर्सेस. म्हणजे जो प्लॅन तयार केला असेल, ठीक आहे, त्या प्लॅनच्या रिलेटेड जे काय असतात ना रिसोर्सेस, हे रिसोर्सेस आयडेंटिफाय होत नाही आहे. ते रिसोर्सेस कोणते ॲक्च्युली तेच माहिती नाही आहे त्यासाठी. नंतर चान्सेस टू रिपिटेटिव्ह मिस्टेक्स. म्हणजे एखादा लो लेवलचा पर्सन असेल, सब ऑर्डिनेट असेल, त्यांचे कंटिन्युअसली मिस्टेक होत आहे, कंटिन्युअसली. ओके, एकच मिस्टेक कंटिन्युअसली होती, रिपिटेटिव्ह मिस्टेक होत असेल तर, ठीक आहे, अनेबल टू मेंटेन डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स. म्हणजे जर लो लेवलचे पर्सन असतील, लाईक वर्कर असेल, एम्प्लॉईज असेल, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन मेंटेन नसेल तर, ठीक आहे. म्हणजे हे 4 पॉईंट आहे. हे 4 पॉईंट असतील कंटिन्युअसली तर डायरेक्शन देण्याची गरज आहे, इन्स्ट्रक्शन देण्याची गरज आहे. कोणाला? टू सबऑर्डिनेट्स. आता मॅनेजर असेल, त्या मॅनेजरसाठी सबऑर्डिनेट कोण झालं? सुपरवायझर. आणि सुपरवायझरसाठी सबऑर्डिनेट कोण झालं? वर्कर किंवा एम्प्लॉई. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्टिंग. आता कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या डायरेक्टिंगचे ते बघून घ्या. It's a managerial functions. Directing is nothing but a main key function, main advantage, main key function of a management functions, like a managerial functions. Maximum contribution of individual. Whenever a senior persons like provide a direction process to a low level person, that time he have some abilities like a contribution of individual. म्हणजे एखादा सिनियर पर्सन जो लो लेवल पर्सन काय डायरेक्शन प्रोव्हाइड करत असेल, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला जो सिनियर पर्सन असेल, त्या सिनियर पर्सन कशी ॲबिलिटी असते, तो त्या लो लेवल पर्सनकडनं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन कॅच करतो, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन घेत असतो त्याच्या कामातून, त्याच्या टास्कमधून, त्याच्या ॲक्टिव्हिटीमधून. कोऑर्डिनेट्स ग्रुप ऑफ एफर्ट्स. आता
एखादा टास्क असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल, ती करण्यासाठी ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. कारण की इंडिव्हिज्युअल पर्सन, इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकत नसेल तर त्याला ग्रुप ऑफ एम्प्लॉयची गरज असेल. दॅट इज एक्झॅक्टली अ coordinates ऑफ group activity. Second thing is that stability balance in organization. Stability balance in organization means what exactly? Whenever in the company or in the organization there is a number of works are going on continuously in a different department, in that case the all activities are going on successfully. That is a care, that is exactly care of a senior persons, like sometimes supervisor, sometimes manager, sometimes CEO. म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज, खूप सारी कामं चालू असतात कंटिन्युअसली वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. आता प्रत्येक डिपार्टमेंटलं काम हे सक्सेसफुली चालू आहे किंवा नाही, प्रत्येक डिपार्टमेंटलं काम हे त्याची स्टॅबिलिटी, त्याचं कॉन्स्टंट त्याचं सक्सेसफुली रेट, हे सक्सेसफुल होतंय की नाही होतं याची काळजी कोण घेतात? आता सिनियर पर्सन. आता ह्या सिनियर पर्सनमध्ये कोण येत असेल? एक तर सुपरवायझर असेल, एक तर मॅनेजर असेल, एक तर बॉस असेल किंवा त्या कंपनीचं ओनर असेल. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली स्टॅबिलिटी अँड बॅलन्स इन ऑर्गनायझेशन. अचीव द ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉईंट इज अचीव ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता व्हेनेवर directing process is going on successfully, in that case, in that situation, the achieve the objectives of organization. जेव्हा डायरेक्शनची प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते त्या कंपनीमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला इनडायरेक्टली काय असतं? अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचे गोल जे असतात ते काय करायचे असतात? आपल्याला अचीव करायचे असतात. इन विच केस व्हेन द डायरेक्शन प्रोसेस आर गोइंग ऑन सक्सेसफुली, गोइंग ऑन कंटिन्युअसली प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन, इन द कंपनी. That is exactly a characteristics of directing. Now last point is the importance of directing. What is exactly importance? म्हणजे डायरेक्शनचं ॲक्च्युअल इम्पॉर्टन्स काय बाबा कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये? नीट लक्ष द्या. इनिशिएट द ॲक्शन्स. आता डायरेक्शन दिली नाही एखाद्या सिनियर पर्सननी की जो लो लेवलचा पर्सन असेल तो लगेच काय करणार? त्याच्यावर ॲक्शन प्रोव्हाइड करणार, तो काहीतरी लीड घेणार, तो काहीतरी जबाबदारी घेणार काम चालू करण्यासाठी. दॅट इज एक्झॅक्टली अ इनिशिएट द ॲक्शन. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे इंटिग्रेट एम्प्लॉईज एफर्ट. आता इंटिग्रेट एम्प्लॉई एफर्ट्स म्हणजे काय? एक तर इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई असेल किंवा ग्रुपमधले एम्प्लॉई असेल, ते त्यांचे टास्क किंवा त्यांचं काम हे सक्सेसफुली बाय ऑनेस्टली कम्प्लीट करतात. दॅट इज द इंटिग्रेशन्स. ओके. मोटिवेट्स टू सबऑर्डिनेट्स. आता मोटिवेट टू सबऑर्डिनेट्स म्हणजे काय? यू नो द व्हेरी वेल. व्हॉट अबाउट एक्झॅक्टली सबऑर्डिनेट्स? सबऑर्डिनेट म्हणजे काय की जो लो लेवलचा पर्सन असेल तो काय झाला? सबऑर्डिनेट झाला. आता जो सुपरवायझर असेल त्याच्यासाठी सबऑर्डिनेट कोण असणार? ऑब्व्हियसली एम्प्लॉई असेल आणि वर्कर असेल. आता मॅनेजर असेल त्याच्यासाठी सबऑर्डिनेट कोण झालं? सुपरवायझर झालं. म्हणजे जो हाय लेवलचा पर्सन त्याच्या खालचा जो पर्सन असेल तो कोण असणार? सबऑर्डिनेट असणार आहे. म्हणजे जो हाय लेवलचा पर्सन असतो तो कंटिन्युअसली मोटिवेशन करत असतो लो लेवलच्या पर्सनला रिगार्डिंग सॅलरी, रिगार्डिंग फॅसिलिटीज, रिगार्डिंग केअरिंग थिंग्स. म्हणजे पगाराचे रिलेटेड असेल, कोणत्या फॅसिलिटीज असतील, म्हणजे प्रत्येक वेळेस तो मोटिवेशन करत असतो. कशासाठी? त्यासाठी की कंपनीचं गोल अचीव होण्यासाठी. आणि हे तो काम करत असतो बाय डायरेक्शन. लास्ट पॉईंट इज द फॅसिलिट इम्प्लिमेंटिंग चेंजेस. आता जसं कंपनीमध्ये ऑर्गनायझेशन नवीन नवीन गोष्टी येत असतात, नवीन नवीन मेथड्स येत असतात, नवीन नवीन टेक्निक येत असतात, त्याप्रमाणे चेंजेस होणं गरजेचं असतं रिगार्डिंग मशीन्स, रिगार्डिंग construction, regarding other things. Okay, that is the exactly importance of directing. I hope all of you understand. This is a very simple concept regarding directing. And today I am going to start a chapter number 3, that is the directing at supervisory level. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.